कृषी तज्ज्ञ सुभाषजी पालेकर सरांचं 7 दिवसीय व्याख्यान झिरो बजेट शेती हे जालन्यामध्ये होत आहे. मी 2 दिवस अटेंड केलं. खऱ्या अर्थाने शेतीच्या संदर्भात जी क्रांती म्हणता येईल ही क्रांती सुभाषजी पालेकर सर या ठिकाणी करू पाहत आहेत. शासनाच्या आजपर्यंत ही बाब निदर्शनास दुर्दैवाने आली नाही. मी तातडीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना झिरो बजेट शेतीच्या संदर्भात मी स्वतः बोलणार आहे आणि निश्चितपणे हा कार्यक्रम राज्य पातळीवर सरकारने स्वीकारावा, सरकारने या कार्यक्रमाला बळ द्यावं अशा प्रकारची मागणी मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे करणार आहे. मी पुन्हा शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यासमोरसुद्धा हा विषय मांडणार आहे. त्यांनाही माननीय उद्धव साहेबांची भेट आणि पालेकर सरांची भेट मी घडवून आणणार आहे. राज्यातले 2 दिग्गज नेते माननीय उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्रजी फडणवीस या दोघांची भेट मी माननीय पालेकर सरांची घडवून आणणार आहे आणि झिरो बजेट शेतीच्या संदर्भामध्ये शासनाने अत्यंत कठोरपणे पावलं उचलावेत आणि ही स्कीम अवलंबावी अशा प्रकारचा आग्रह मी शासनाकडे धरणार आहे. मी माननीय हरिभाऊजी बागडे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांच्याशी बोलणार आहे की दोन्ही सभागृहाच्या सेंट्रल हॉलमध्ये माननीय पालेकर सरांचं 1 दिवसीय व्याख्यान विधान सभागृहामध्ये ठेवावं. इतर राज्याच्या विधानसभेने त्यांचं व्याख्यान ठेवलं, पण जे महाराष्ट्रातून आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये जास्त आत्महत्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये जन्मून सुद्धा इथं काम करून सुद्धा इथली विधानसभा दखल घेत नसेल तर निश्चितपणे मी तातडीनं माननीय दोन्ही अध्यक्षांना, सभापतीला आणि अध्यक्षाला या संदर्भात विनंती करणार आहे आणि माननीय पालेकर सरांचं व्याख्यान दोन्ही सभागृहासमोर या ठिकाणी सर्व आमदार MLC यांच्यासमोर ठेवू अशा प्रकारची विनंती मी त्या ठिकाणी करणार आहे. तेलंगणा सरकारने हे झिरो बजेट तंत्र आत्मसात करून शेतकऱ्यांना प्रमोट करण्यास सुरू केले. तसा प्रयत्न महाराष्ट्रात होईल का? नाही, अर्थात त्यासाठी प्रयत्न करणार. अर्थात हे महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आजपर्यंत का आला नाही हा एक संशोधनाचा विषय. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी कदाचित माननीय मुख्यमंत्र्यांच्या नॉलेजमध्ये ही बाब कोणी आणून दिली नसेल. मी ही बाब त्यांच्या नॉलेजमध्ये आणून देईल आणि तातडीनं या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर जलद भेट मी माननीय पालेकर सरांची घडवून आणून देईल आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी एकदा यांचा कन्सेप्ट ऐकल्यानंतर निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री या विषयावर येतील आणि माझी खात्री आहे की झिरो बजेट शेतीमुळं आत्महत्याचं प्रमाण अत्यंत नगण्य होईल. शेतकरी जो वैफल्यग्रस्त आहे तो वैफल्यग्रस्त या झिरो बजेट शेतीमुळं निश्चितपणे या ठिकाणी त्याची प्रगती चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि तो या दुष्टचक्रातून बाहेर पडेल. तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये लोकांना प्रमोट करण्यात तुम्ही मोठ्या प्रमाणात हो, मी गेली रघुनंदन लाहोटी आणि सुभाष भाऊ आमचे तनपुरे यांच्या माध्यमातून त्या भागामध्ये रोणवाडी भागामध्ये जवळपास 700-800 शेतकरी झिरो बजेट शेतीच्या आज प्रशिक्षण वर्गाला आलेले आहेत. जवळपास 10-15 प्लॉट मी झिरो बजेट शेतीचे रघुनंदन लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रोणवाडी या गावामध्ये सुरू आहेत. ही चळवळ रघुनंदन लाहोटी यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण भागामध्ये उभा राहू पाहत आहे. या चळवळीला बळकटीकरण किंवा या चळवळीला ताकद देण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. निश्चितपणे या चळवळीला झिरो बजेट शेती या चळवळीला मी ताकद या ठिकाणी देऊ शकेल.